श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आहे एक खास विशेष चमत्कारिक उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हा उपाय जो आहे तो तुम्हाला 11 दिवस सलग करायचा आहे. तुमच्या आयुष्यात कोणतीही मोठी समस्या असू दे, आर्थिक समस्या आहे, शारीरिक, मानसिक, कोणतीही आजारासंबंधित कोणतीही समस्या असू दे, मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम चालू आहेत, ते सगळे प्रॉब्लेम या 11 दिवसाच्या आत जेव्हा तुम्ही उपाय करणार त्या 11 दिवसाच्या आत चमत्कारिकपणे ते सगळे दूर होताना तुम्हाला दिसून येतील. तर हा उपाय मी स्वतः करते, याचा जो रिझल्ट आहे तो चमत्कारिक आहे. नक्की करून पहा. उपाय साधा सोपा आहे, पण मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते की उपाय करण्याच्या वेळी तुम्हाला तुमचे कर्म नेहमी चांगले ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर कोणालाही वाईट भावनेने पाहायचं नाही आहे, कोणाबद्दल वाईट विचार करायचं नाही आहे. जेव्हा आपण आपले चांगले कर्म करत जेव्हा आपण कोणतेही उपाय करतो ना, तर त्या उपायाला आपल्याला साथ कोणाची मिळते, तर देवाची साथ मिळते, नशिबाची साथ मिळते. आणि ते उपाय आहेत त्याचा जो रिझल्ट असेल तो अतिशय खूप चांगला आपल्याला रिझल्ट दिसून येतो. चमत्कारिकपणे तुमच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम दूर होताना दिसून येतात. तर आजचा सुद्धा एक साधा सोपा उपाय आहे. आपल्याला हा उपाय 11 दिवसात करायचा आहे. 11 दिवस जमत नसेल तर तुम्ही शुक्रवार, शनिवार, मंगळवार या 3 दिवशी तुम्ही करू शकता. तर पहा, हा जेव्हा तुम्ही उपाय करणार तर तुमच्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम आहेत, कोणतीही असू दे, तुमच्या घरातील एखादी सदस्य नाराज होऊन बाहेर निघून गेली असेल, ती परत येण्याची तुमची इच्छा आहे, किंवा तुमच्या घरामध्ये पैशाचा प्रॉब्लेम आहे, कोणतेही प्रॉब्लेम असू दे, ते प्रॉब्लेम आजार संबंधित असतील, तर सगळे प्रॉब्लेम हा एक उपाय केल्याने, फक्त एक उपाय 11 दिवस सलग केल्याने तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते दूर होताना तुम्ही स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहाल. तर साधा सोपा उपाय आहे, नक्की करून पहा. आता पहा, तर या उपाय तुम्हाला काय करायचं आहे, तर या उपायामध्ये तुम्हाला एक बीजमंत्र वापरायचा आहे आणि बीजमंत्राने तुम्हाला आहुती द्यायचे एका वस्तूने. ती वस्तू आहे लवंग, फुलवाली अखंड जी लवंग असते ती तुम्हाला लवंग वापरायची आहे. आणि हा बीजमंत्र आहे, ते बीजमंत्र वापरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बीजमंत्र आहे त्रीम. त्रीम हा बीजमंत्र आपल्या आई कामाख्या देवीचा आहे. हा बीजमंत्र जेव्हा तुम्ही वापरून उपाय कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात कोणतीही मोठ्यातली मोठी समस्या असेल ती समस्या पूर्णपणे नष्ट होईल. तुमची जे काही इच्छा असेल ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल. तर साधा सोपा उपाय आहे, सांगते. तर त्यासाठी काय करायचंय, रोज संध्याकाळी तुम्हाला आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे आणि तुम्हाला 9 लवंग एकत्र ठेवायचे आहेत. 9 लवंग अखंड, ज्यांना फुल असतं, हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते, त्याप्रमाणे तुम्हाला 9 लवंग घ्यायचे आहेत. आणि त्याप्रमाणे 9 लवंग सोबत तुम्हाला एक कापूरचा तुकडा घ्यायचा आहे. 1 किंवा 2 छोटे छोटे तुकडे घेतले तरी चालतील. एक मातीचं भांड घ्या किंवा तुम्ही पितळेची वाटी वापरलात तरीही चालेल. आता काय करायचं, संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही एक देवघराच्या समोर बसायचं आहे. मातीच्या भांड्यावरती तुम्हाला कापूर जाळायचा आहे, त्यावरती एक लवंग ठेवताना तुम्हाला हा बीजमंत्र बोलायचा आहे. तुम्हाला बोलायचं आहे ओम त्रीम स्वाहा असं बोलून ती एक लवंग तुम्हाला त्या कापूरवरती ठेवायचं आहे आणि ही आहुती द्यायची आहे. असे तुम्हाला 9 वेळा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे, एक लवंग आतमध्ये टाकत. तर अशा प्रकारे तुम्ही आहुती द्यायची आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला एक पाठ, श्री सुक्तमचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे. बस हाच उपाय तुम्हाला फक्त 11 दिवस सलग करायचा आहे. मनोभावे करायचा, विश्वास ठेवून की माता लक्ष्मी माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती धनाचा वर्षाव करीत आहे, तसेच कृपेचा वर्षाव करीत आहे, असं बोलत तुम्हाला हा विश्वासाने उपाय करायचा आहे. 11 दिवसाच्या आत तुमच्या आयुष्यात एवढा चमत्कारिक बदल दिसून येईल की तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही समस्या चालू आहेत, त्यातून तुम्हाला प्रॉब्लेम मधून बाहेर पडताना तुम्ही स्वतः पाहाल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल. फक्त तुम्हाला हे बोलायचं की आई लक्ष्मी माता माझ्या घरावरती, माझ्यावरती कृपेचा वर्षाव करीत आहे. आणि तसंच तुम्ही असं सुद्धा बोलू शकता की माझ्या घरावरती, माझ्यावरती माता आई लक्ष्मी कृपेचा, धनाचा वर्षाव करीत आहे. फक्त तुम्हाला असं नाही बोलायचं आहे की करेल,
तर असं नाही बोलायचं आहे, तर तुम्हाला बोलायचं आहे की धनाचा वर्षाव करीत आहे किंवा कृपेचा वर्षाव करीत आहे, असं तुम्हाला बोलत तो उपाय विश्वासाने अगदी मनापासून करायचा आहे. हा उपाय जेव्हा तुम्ही 11 दिवस सलग कराल तर तुमच्या आयुष्यात एवढा बदल दिसेल, तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल. आणि हा खूप विशेष उपाय आहे. जो काही तुमच्या पैशाचा प्रॉब्लेम आहे, नातेवाईकांचा प्रॉब्लेम आहे किंवा आजाराचा प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेम मधून तुम्ही स्वतः बाहेर पडाल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल. तर हा उपाय साधा सोपा आहे. 11 दिवस करा, तुम्हाला नंतर स्वतःच मजा वाटेल हा उपाय करताना आणि तुम्ही रोजच करायला लागाल. तर अगदी साधा सोपा आहे. फक्त तुम्हाला एक बीजमंत्र वापरून लवंग आणि कापूर जाळायचा आहे आणि आहुती द्यायचा आहे. घरात तुम्ही रोज हवन करू शकता किंवा फक्त शनिवारी करा किंवा अमावस्या येत असेल तर त्या प्रकारे तुम्ही हा उपाय वापरू शकता. फक्त तुम्हाला असं बोलायचंय ओम त्रीम स्वाहा असं बोलून तुम्हाला एक लवंग त्या कापूरवरती ठेवून द्यायचं आहे. फक्त दिवसाला एकदा तुम्हाला 9 वेळा 9 लवंग 9 वेळा मंत्र बोलायचा आहे. ओम त्रीम स्वाहा असं आहुती द्यायचं आहे, हवन करायचं आहे आणि तुमचे जे काही इच्छा असेल ती त्यावेळी तुम्हाला लक्ष्मी मातेला बोलायची आहे. हा मोठा बीजमंत्र आहे कामाख्या देवीचा. तर तुमची जी काही इच्छा असेल ती देवी माता नक्की पूर्ण करेल. तर हा उपाय साधा सोपा आहे, जास्त काही नाही याच्यामध्ये. तुम्हाला फक्त आपले जे काही कर्म आहेत ते चांगले ठेवत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपले कर्म चांगले करत राहा, त्याचबरोबर मेहनत सुद्धा करा त्याचबरोबर मेहनत सुद्धा करा. तुमचं नशीब तुम्हाला हा उपाय केल्यानंतर नक्कीच साथ देईल. जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुमच्या आयुष्यातून निघून जातील. तर साधा सोपा उपाय आहे, नक्की करून पहा, फरक पडेलच. आणि जेव्हा तुम्हाला फरक पडेल तर त्या 11 दिवसाच्या आत तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. कारण हा जेव्हा कोणी उपाय पाहेल तर कमेंट वाचतील आणि नक्कीच ते सुद्धा उपाय करतील आणि त्यांच्या प्रॉब्लेम मधून ते सुद्धा बाहेर पडतील. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.